तुम्ही बसून स्टडी करू शकता किंवा सजना है मुझे सजना के लिए हे देखील करू शकता. तर त्याच्यासाठी फणस बघ ना किती छान आहेत, एवढ्या जवळ फणस खूप लागले. विहाचा फर्स्ट स्विमिंग पूल एक्सपिरियन्स. विहा हात काय करायचं वहिनी बागा बीचला जाऊन. वहिनी एक्साइटेड पहिल्यांदा तेजस्वीला डान्स करताना बघणार आहे. ह्याला मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. रात्रीचे 11:30 वाजलेत, आता दिसणार नाही तुम्हाला थोडंसं. हां, तर रात्रीचे 11:30 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि तुम्हाला कळलंच असेल आता फायनली आम्ही कुठे जातोय ते. तर आम्ही चाललो आहोत गोव्याला, कारण विहाचा फर्स्ट बड्डे आम्ही करणार आहोत गोव्याला. आणि ट्रेन आहे रात्रीची 1:10ची ट्रेन आहे ठाण्यावरून. तर त्याच्यामुळे आम्ही आता म्हटलं रात्रीचाच ब्लॉग मी स्टार्ट करते, कारण घरी आल्यापासून सर्व पॅकिंग वगैरे आणि लहान बाळ सोबत असताना तर आपल्या आधी त्या बाळाचं सर्व बघावं लागतं. आपल्याला एखाद्या वेळी काही कमी पडलं तरी चालेल, पण बाळाचं सर्व घ्यावं लागतं. तर सर्व त्याच गडबडीत होतो. आणि आता आम्ही आलो आहोत दादा वहिनींच्या, कारण थोडेसे आम्हाला रील वगैरे करायचे होते जायच्या आधी, ते आम्ही शूट करून घेतलेत. आणि आता आम्ही इथून निघतोय आणि आता डिरेक्टली मी ठाणा स्टेशनला गेल्यानंतर बघते शूट केलं तर, नाही तर जे काय असेल ते मी शूट करेनच. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान छान ब्लॉग आता चॅनलवरती येणार आहेत, तर नक्की बघा. सगळ्यांना गुड नाईट, पण आमची झाली गुड मॉर्निंग. अजून काय माईक कुठे आहे बाय द वे तुझा? माईक आहे माझा बॅग मध्ये. आता आम्ही गाडीचा आवाज नाही येणार का? गाडीचा आवाज आता मी जरा जवळ बोलते तर आवाज जाईल, एवढा नॉईज नाही येणार. आम्ही फायनली आता ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण कधी पोहोचणार? उद्या सकाळी 11:10 टायमिंग दिलेला आहे, जे वाजतील 12. येस, सगळे झोपायच्या तयारीत. गुड नाईट. कुठे चालली आहे विहा? कुठे चालली आहे? गोव्याला. तिच्या मम्माला 30 वर्षात जे जमले नाही ते करायला चालली. एका वर्षाला पण अजून 1 दिवस बाकी आहे. येस. तर आता डिरेक्टली मी उद्या सकाळी शूट करते आता, कारण वाजलेत 1:45 रात्रीचे आणि 1:45 वाजता आम्ही ब्लॉग बनवतोय. ठीक आहे, तर भेटूया सकाळी. आता तोपर्यंत आम्ही पण झोपतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्ही झोपू नका. किती वाजलेत भाई? किती 11:30 वाजलेत. घड्याळ दाखव ना जरा तुझं. हा, आपल्याला प्रमोशन नाही करायचं आपल्याला. सकाळचे 10 वाजलेत आणि नाश्त्याला सुरुवात ह्यानेच केली सकाळी उठून 6 वाजता. जो फर्स्ट आलेला चहा नाश्ता तिथलं जे भाईने सुरू केलंय ते आता चालू आहे. आता आम्ही उठलो, एक ब्रश वगैरे. आणि विहा आहे तिकडे, विहाला तिकडे. काय करताय? मला इथे काय ठेवलंय? हा, मस्त झोप झाली. विहाने अजिबात त्रास दिला नाही. तिथे मस्त आम्ही झोपलो आणि तिच्या डॅडीने असा पडदा लावून दिलेला. सकाळीच उठली ती. दे चिरमुऱ्याच्या पुढे आहे का? फक्त पडदे में रहने दो, पडदा ना उठाओ. पडदा उठ गया तो बब्बू करेगा. कैसा करेगा?
दिस इज आवर फर्स्ट डे इन गोवा. आम्ही जस्ट आलेलो आहोत, आमचं चेकिंग वगैरे झालेलं आहे आणि सर्व टाइम टू टाइम, म्हणजे आम्हाला वाटलं 2-3 वाजतील, बट आम्ही खूप ऍक्च्युअल बरोबर करेक्ट टाइम वरती आम्ही पोहोचलो. झाला नाही आम्हाला लकीली, त्यामुळे आम्ही व्यवस्थित टाइमवर पोहोचलो. आणि आता सर्वांना घाई झाले ते म्हणजे स्विमिंग पूलला जायची. इथे आहे बाल्कनी आणि हे बघा इथे लगेच रेडी झालेले आहेत. हे बघा तर मी म्हटलं चल गोव्याला आलो मम्मा. मी क्विक होम टूर देते तुम्हाला, कारण पटकन नंतर पसारा वगैरे होऊन जाईल. खरंच रूम पण खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवते सर्व आता. तर असे काही रूम आहेत आणि तिकडे भाईचा वहिनीचा आणि हा जो रूम आहे तो दादा वहिनीचा आहे आणि इथे आमचा रूम आहे. हे बघा चेंज झालेला आहे आणि लेकीला स्विमिंग पूल मध्ये न्यायची तयारी चालू आहे. हा आहे हॉल. हा आमच्या रूमचा होम टूर मी तोपर्यंत देते. येस कपल म्हणजे दरवर्षी न चुकता येणारा तुझा पप्पा गोवा तीर्थयात्रेला याही वर्षी आलेला आहे. प्रथम पूर्ण फॅमिली सोबत आलेला आहे. येस. इथे हा साईड टेबल आहे, हा मिरर आहे आणि हे असं विंटेज लुक देणारं असं छानपैकी असं हे कबड आहे आणि ज्यांचा आम्ही पुरेपूर वापर केलेला आहे. आम्ही आल्या आधी आम्ही सर्व ठेवलेलं आहे. हे ट्रॅव्हल बॅग, परत सारखं बॅग मध्ये जायला नको. आणि ह्या खरंच ह्या खूप युजफुल आहेत, म्हणजे ह्यामध्ये माझे आहेत, ह्यामध्ये विशूस आहेत आणि इथे बुबूस आहेत. तर जे काय लागेल ते पटकन घेता येईल. त्यासाठी हे खरंच हे ऑर्गनायझर खूप छान आहेत आणि दिस टाइम म्हणून मी ऑर्डर केलेले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला लिंक पाठवेन. आणि इथे असं छानपैकी बेड आहे ज्यावर आता बुबू बसलेली आहे. बुबू हाय हाय हसते माझं बाळ. हा आणि इथे बाल्कनी आहे, इथे टीव्ही. रूमला लागून आहे इथे बाल्कनी. येस. आणि इथे असे 2 चेअर्स आणि हा टेबल देखील दिलाय, इव्हिनिंगच्या टाइमला बसू शकता. आणि आहे बाहेरचा व्ह्यू खूप शांत असं. आणि 2 स्विमिंग पूल आहेत. इथे एक छोटा स्विमिंग पूल आहे आणि एक रेस्टॉरंटच्या बाजूला एक स्विमिंग पूल आहे. ह्यांचंच रेस्टॉरंट देखील आहे, त्यामुळे मला खरं तर खूप आवडले, कारण मला दुसरीकडे परत ते जेवायला कुठे जायचं ते शोधत बसा वगैरे ते सर्व नको होतं. 2 ग्लास दिलेले आहेत चहा आणि कॉफी बनवण्यासाठी, सामग्री देखील दिलेली आहे. 2 पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहेत, 2 कॉफीच्या मग देखील दिलेले आहेत. इथे आहे छोटासा मिनी फ्रीज. या मिनी फ्रीज मध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतात, आज ठेवलेल्या नाहीयेत. कारण तू येणार आहेस. चुकूनही प्यायच्या खायच्या नाही. कारण एंडला जेव्हा आपण चेकआउट करतो आपल्याला आधी वाटतं अरे वा हॉटेल किती छान आहे, आपल्यासाठी किती छान छान खायला दिले, पण असं काहीही नसतं. याचं बिल तुमच्या चेकआउट करताना बिल मध्ये जोडलं जातं. हो काय? चुकूनही हे खायचं प्यायचं नाही. हा काय? ओके. हा म्हणजे जो आहे टीव्ही युनिट साठी दिलेला आहे आणि 2 ड्रॉवर देखील दिलेले आहेत. आणि आमची बॅग जे आता आम्ही सर्व म्हणजे ऑलमोस्ट सर्व नाही पण बऱ्यापैकी जे लागणार ते सामान आम्ही काढून ठेवले. दिलेला आहे, छोटा लॅम्प दिलेला आहे आणि 2 पडदे आहेत मोठे. ते पडदे वाव असा view. आजपर्यंत ऑडियन्सने असा होम टूर बघितलाच नसेल, त्यासाठी खूप थँक्यू. खरंच. आपला होम टूर असंच होतं. अंदर येते का चप्पल निकाला. इथे कचरा पेटी दिलेली आहे, कचरा. इथे तुम्हाला एक स्टडी टेबल दिलेला आहे जिथे तुम्ही बसून स्टडी करू शकता किंवा सजना है मुझे सजना के लिए हे देखील करू शकता. तर त्याच्यासाठी हा यूज होतो. तर हे आहे तुमचं स्टडी टेबल. आणि हे तुम्हाला सांगितलं आहे अक्षरशः सांगितलंय. वरती फॅन दिलेला आहे काउंटरचा. आणि हे कोण दिले? या तो हमारा प्रोडक्ट है, हम लेके आया है घर से. हे कोण आहे? हम घर से लेके आया है. हा क्या? ये हमारा पर्सनल प्रॉपर्टी है. विहा. तू काय लावतेस तुम्ही? हा लहान माझी भाऊली लावतेस. काही नाही, काही लावायचं नाहीये, काही लावायचं चला नाही. पूल मध्ये जायचं. चला मामाचं कधी होतंय? चालू. इथे 2 3 काय कैरी आहेत बघ. 4 कैरी इथंच लटकल्यात. 5 ते होते 6. अरे किती जवळ 7, 8. लागलेत. आणि तिकडे फणस बघ. व्हिडिओ मध्ये दिसतायत थोड्याफार दिसतात. दिसतील. आणि फणस बघ. फणस तर किती जवळ आहेत. हा, आंब्यांचं पण सध्या ताजं काम आहे. फणस पण तिकडे कैऱ्या लागल्यात खूप साऱ्या. तिथे कैऱ्या आहेत बघ. कैऱ्या. हा कैरी तिथे ते बघ. तिथे आंब्यांची खूप झाड आहे त्यांच्याकडे. पण फणस बघ ना किती छान आहेत, एवढ्या जवळ फणस खूप लागले. फणस तो प्रायव्हेट प्रॉपर्टी. हा विहा. आम्ही चाललो आता पूल मध्ये. आता फायनली है ना. चल आम्ही थांबलेलो मामा मामींसाठी. हे आहे, हा चल मी इथे रेस्टॉरंट दाखवते तोपर्यंत. बघा हे आहे हॉटेलचं रेस्टॉरंट. मी माईक नाही आणलेला आता, कारण आता पाण्यात जायचंय त्याच्यामुळे म्हटलं माईक नाही आणत. होप्स तुम्हाला आवाज येत असेल. विहा
विहाचा फर्स्ट स्विमिंग पूल एक्सपिरियन्स. विहा ऐक 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 तोंडात पाणी जाईल तोंडात पाणी जाईल. हा ऐक 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 तुम्हाला रोह्यात कसं शिकवलं? तोंडात पाणी जाईल. बघा हे किड्स सेक्शन आहे आणि तिथे आपल्या मोठ्या लोकांसाठी आहे. अगं बाई. हा मारा ते बघ पप्पा उडी मारतोय. हा मम्मीला यायला आता मोबाईल ठेवावा लागेल. केसरला घाला आमच्या लागलं का नाही? ते बघा आमचे स्विमर बघा आमचे स्विमर. ये करके दिखाओ ये करके दिखाओ. ते बघ विहा मामा बघ मामा ते बघ मामा कसा पावतोय. आता करा स्विमिंग. आता हे जुनं खोड. आता बघा कशी बाबा कशी उडी मारली आजोबांनी. माझ्या मामाला आजोबाला बघितलंच नाही. आता जस्ट फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलोय आणि मागे सर्व लंच करायला देखील बसलेत. आम्हीच लेट होतो. मस्त म्हटलं आता विहाला देखील आंघोळ घालते कारण ती पण स्विमिंग पूलमध्ये होती. म्हटलं तिला पण आज आंघोळ घालते. मग आम्ही सर्व रेडी होऊन आलेलो आहोत. तुझं फेवरेट आलं. येस ए ती प्लेट घेईल बघ. विहा काय खाते काय बघते. ए हिरोईन नेहमीप्रमाणे छान शांतपैकी जेवा. माझे पप्पा आहेत. डॅडी कुठे विहा. म्हणून पप्पांना फोर्स केलास का तू येण्यासाठी? काही पण असे आपण एकत्र वहिनी तुला आठवते आपण पाचीच्या पाची असं आता बोलू नको तू पण दादासारखं कोल्हापूर आपण आलोय वहिनी एवढ्या वर्षात कधी. ही फर्स्ट ट्रिप आहे थँक्स टू विहामुळे हा प्लॅन पॉसिबल झाला. बोलणार नाही की कोल्हापूरला पण आपण एकत्र आलोय. आहे की नाही एकत्र नाहीच. मी सांगतो गेली 9.5 वर्ष झालं या फॅमिलीचा मी पार्ट आहे आणि या 9.5 वर्षात पहिल्यांदा आम्ही एवढं सगळं पूर्ण फॅमिली एकत्र आलो. 9.5 वर्ष अजून काय. हा थँक्यू. इथे भाई वहिनी इथे दादा वहिनी. आवाज नाही आले दादा आय गेस. रूम टी व्ही बाकी सेम आहे सर्व आणि ते कबड. हॉटेलचा रिव्ह्यू द्याल ना तुम्ही. एक वेगळा ब्लॉग बनवाल ना. होय 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 देतो की. एकला देतो ना. आता पाहिजे रूम. आणि उघडल्यानंतर हा असा छान व्ह्यू. तिथे स्विमिंग पूल तिथे आम्ही आता होतो. इथे हे रेस्टॉरंट. दुपारचं ऊन आहे. आता जेवून जस्ट आलं आणि आता मस्त फक्त चिलॅक्स करायचं आम्हाला. आता आम्ही काय करणार नाहीये. काय करायचं वहिनी बागा बीचला जाऊन. वहिनी एक्साइटेड पहिल्यांदा तेजस्वीला डान्स करताना बघणार आहे. ह्याला
आजचा डे 1 आमचा गोवामधला फक्त आरामच करायचा आहे. जास्त आमचे काही प्लॅन नाही आहेत कारण आजच आम्ही आलो आहोत. मग इथल्या इथे आम्ही बागा बीच आम्हाला जवळ आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळी बागा बीचला जाणार आहोत. बाकी फिरायचं आजचं काही नाही आहे आमचा प्लॅन. आपले जे मंदिर होणार आहे ना तो कंडोली बीचीत आहे. चालत चालत 10 मिनिटावर सगळ्यात जवळ. काय ती बोले मधला एसी चालू आहे म्हणून गोव्यामध्ये विहा ए करते आणि बाहेर गेल्यावर विहा दुपारी जेवून जे आम्ही झोपलोय एवढी सुस्त झोप लागलेली सगळ्यांना की कोणाला असं वाटत होतं उठूच नाही. जे लास्ट टाइम आमच्यासोबत झालेलं तेच. पण आलोय फिरायला तर थोडं झोप कॉम्प्रोमाइज करावी लागेल काय. तर आता आम्ही निघालो आहोत बागा बीच. आजोबासोबत बसा. बाय. प्रिया बसली आजोबासोबत आणि आम्ही तुझ्या रूमचा होम टूर दाखवते. इथे बेड मस्तपैकी मिरर आणि सेम बाल्कनी. आणि काय दादा नाही दादाच्या बाल्कनीचा व्ह्यू काय आहे बघूया. फणस त्या साईडून दिसतोय बाळा इथून नाही दिसणार. हा नारळ झाड दादाच्या इथून पण कारण भाईच्या बाजूचाच रूम आहे ना त्याच्यामुळे सेम. स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंट. खूप सारे विहा रूम मध्ये छान वाटतंय. येस बाहेर नको. रात्रीचं 10:30 वाजेपर्यंतच जेवणाचं टायमिंग आहे आणि आम्ही 10:15 वाजता आलोय. लेट झालं थोडंसं यायला आणि आता लगेच आम्ही आल्या थोडंसं फ्रेश झालो आणि लगेच आलो डिनरसाठी. काय रे भाई. हां टेस्ट नाही केले भाई बोलतोय कसं आहे. इथे आहे रोटी. हे व्हेज मिक्स व्हेज. हे काय आहे भाई. पनीर राईस डाळ आणि ते आहे चिकन जास्त टेम्पटिंग दिसते. तिथे सर्व बसलेत आता डिनरला. सर्व पाहिजे ह्या हिरोईनला जे दिसेल ते पाहिजे.
जेवते मामासोबत आता. ए मामा तू काय खातय? जेव हा चल. इथे आमचा गोव्याचा डे 1 आज एंड होतोय. मस्त मजा आली. कसं वाटलं तेजू वहिनी तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स? वहिनीचं म्हणणं होतं जेव झाल्यानंतर मग जाऊया, पण आपण बघू आता. वहिनीला उद्या पण जायचं तुम्हाला सांगत होतो, तुमचा लाचले. तर मजा आली आमचा गोव्याचा डे 1 विहा. आणि आता आहे विहाचा उद्या बर्थडे, ज्याच्यासाठी एवढं सर्व आलेलो आहोत आम्ही सर्व. तर नाही जाऊ दे, झोपा उद्याच करूया. काय आता काय ए सर्वांनी विहाला हॅपी बर्थडे बोला चला. थँक्यू. विहाला ऍडव्हान्स मध्ये बर्थडे विषय झालेले आहेत. येस. तर आज पुरतं एवढंच. व्हिडिओचा आपण एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. ओके गुड नाईट. चला.